आपण देशाकरता काम करतोय, आपण आपल्या जीवनामध्ये धर्मासाठी काम करतोय, आपण आपल्या जीवनामध्ये वारकरी संप्रदाय करता काम करतोय, आपण आपल्या जीवनामध्ये महाराष्ट्राच्या मातीसाठी काम करतोय. तुमचं काम जर विधायक असेल, तुमचं काम जर प्रामाणिकपणे जर असेल, तर मला असं वाटतं ते काम तोपर्यंत करा जोपर्यंत आपल्या देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेल. विठाला मला असं वाटतं सज्जन माणसाचं महत्व समाजापर्यंत जाण्याकरता, वाक्य पुन्हा एकदा ऐका, सज्जन माणसाचं महत्व समाजापर्यंत जाण्याकरता सज्जन माणसाच्या जीवनामध्ये दुर्जन माणूस अत्यंत महत्वाचा आहे. अरे चंदनाचं महत्व समाजापर्यंत जाण्याकरता त्या चंदनाच्या लाकडाला कुणीतरी तोडणारं महत्वाचं आहे. सूर्याचं महत्व जगासमोर येण्याकरता सूर्याने कुठेतरी त्या उदय होणं महत्वाचं आहे. तसं सज्जन माणसाचं महत्व समाजापर्यंत जाण्याकरता मला असं वाटतं त्याच्या जीवनामध्ये दुर्जन माणूस अत्यंत महत्वाचा आहे. भगवान श्री ज्ञानोबा यांच्या जीवनामध्ये जर विसोबा खेचर आले नसते तर माझ्या ज्ञानोबारांचं समग्र जीवन हे महाराष्ट्रापर्यंत गेलं नसतं. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जर रामेश्वर भट्ट भेटले नसते तर माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा परिचय हा या महाराष्ट्राला झाला नसता. मला असं वाटतंय भगवान बाबांच्या जीवनामध्ये विश्वनाथ गौरी जर आला नसता तर भगवान बाबांचा परिचय आपल्यापर्यंत आला नसता. विठाला म्हणून माझ्या कीर्तनातलं वाक्य मी या ठिकाणी बोलेल. एखाद्या वेळेला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये देव नाही होता आलं तरी होऊ नका, एखाद्या वेळेला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये संत नाही होता आलं तरी होऊ नका, पण कीर्तन आणि रामायण ऐकल्याच्या नंतर या समाजामध्ये आदर्श माणूस म्हणून जगायला विसरू नका. विठाला माणसासारखे माणसं अनेक दिसत आहेत, पण कधीतरी ज्या वेळेला आपण माणुसकीचा शोध घेण्याचा प्रयत्न ज्या वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये करू ना मायबाप, त्यावेळेला त्यांच्या अंतःकरणातला माणुसकीपणा हरवल्याचं आपल्याला कदाचित दिसते. अरे अनेक वर्ष झाले या महाराष्ट्रामध्ये कीर्तन परंपरा चालू आहे, अनेक वर्ष झाले या महाराष्ट्रामध्ये रामकथा चालू आहे, अनेक वर्ष झाली या महाराष्ट्रामध्ये महाभारतासारखी सुंदर कथा चालू आहे, अनेक वर्ष झाली या देशामध्ये मला असं वाटते भागवत चालू आहे. मग या सगळ्या गोष्टीचं जर आपण जर खऱ्या अर्थाने पायिक होतो जर स्वीकारलं असेल तर मला असं वाटतंय काही अंशी तरी आपल्या जीवनामध्ये बदल हा महत्वाचा आहे. मला असं वाटतंय लोकांना आम्ही नेहमीच सांगतो की तुम्ही कीर्तनामध्ये या, कीर्तनामधून काहीतरी घेऊन जा, कीर्तनामध्ये या, कीर्तनातून काहीतरी घेऊन जा. माणसं इथे येत आहेत शांत चित्ताने 2 तास कीर्तन श्रवण करतायत, कीर्तन संपलं की या ठिकाणी जुन्या चपला सोडतायत आणि नव्या. अरे कीर्तनातून काहीतरी घेऊन जा या शब्दाचा अर्थ असा आहे की कुठेतरी आपण त्या कीर्तनाचं आरोपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. मोहपुरीकरांना एक प्रामाणिकपणे वाक्य मी या ठिकाणी बोलेल. दादांनो, कीर्तन जर तुम्हाला ऐकायची जर इच्छा असेल तर कीर्तन परंपरा ही मला असं वाटते मनोरंजनाची परंपरा नाही, तर कीर्तन परंपरा ही आत्मरंजनाची परंपरा आहे. विठाला भगवान बाबांनी जे कीर्तन केलंय ते मला असं वाटतंय मनोरंजनाकरता केलं नाही. महंत भीमसिंह महाराजांनी जे कीर्तन केले मला असं वाटतं ते मनोरंजनाकरता केलं नाही, तर समाजाचा कुठेतरी उद्धार व्हावा ही पवित्र भावना घेऊन भगवान बाबांनी गावोगावी जाऊन कीर्तन केलीत. महंत भीमसिंह महाराजांनी कीर्तन केलीत. काय भावना आहे दादा त्यांची? वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुलाचार नाम विठोबाचे. या समाजातला धर्म जिवंत राहिला पाहिजे, या समाजातले अनाथ लोक कुठेतरी सनात झाले पाहिजे, याकरता भगवान बाबांनी आपल्या खांद्यावरती पताका टाकली आणि गावोगावी जाऊन दीनदलित लोकांना त्यांनी प्रबोधन केले. मला असं वाटतंय भगवान बाबांनी जर ही कीर्तन परंपरा जर मराठवाड्यामध्ये जर जिवंत ठेवली नसती तर ही कीर्तन परंपरा कदाचित लोप पावली असती. या महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये कीर्तन परंपरा जिवंत ठेवण्याचं ज्वलंत काम जर कुणी केलं असेल तर राष्ट्रसंत भगवान बाबांनी केले. आणि मला असं वाटतं राष्ट्रसंत भगवान बाबांनी कीर्तन जिवंत ठेवण्याचं काम केलंय. आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या जीवनामध्ये मंदिरातला देव जिवंत ठेवण्याचं काम केलंय.
विठाला विठाला म्हणून संतांच्या जीवनामध्ये आरोप होत असतात, संतांच्या जीवनामध्ये विरोध होत असतो, पण त्या विरोधाला बळी पडून मला असं वाटतंय संत कधी थांबले नाहीत. भगवान बाबांचं जीवन या ठिकाणी मला सांगायचंय आपल्याला. भगवान बाबांचं जीवन का सांगायचंय? कारण ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा आपण उत्सव करतोय त्यांचं नाव आहे महंत भीमसिंहजी महाराज. एक वाक्य मी या ठिकाणी आपल्याशी बोलेल मायबाप. मला असं वाटतंय भगवान बाबांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून महंत भीमसिंह महाराजांची निवड करावी. अरे का केली असावी त्यांची निवड? एखाद्या वंजारी समाजातला माणूस त्यांनी गडावरती त्या काळामध्ये का बसवला नाही? त्याचं उत्तर ऐका. अरे संत जरी एखाद्या जातीमध्ये जरी जन्माला येत असले ना दादांनो, तर संतांच्यासाठी जात महत्वाची नाही, तर संतांच्यासाठी तत्व महत्वाचे आहेत. भगवान बाबांनी त्या ठिकाणी एका राजपूत समाजातल्या महान भक्तांना त्या ठिकाणी त्यांनी त्या गादीवर बसवण्याकरता महत्वाचं ते व्यक्तिमत्व मानले, आणि व्यक्तिमत्व महत्वाचं मानून त्यांना राजगादीवरती किंवा भगवान गडावरती बसवण्याकरता ते योग्य आहेत. ही भूमिका जर कुणी घेतली असेल तर ती भगवान बाबांनी घेतली. म्हणून कुणाच्या डोक्यामध्ये जर असं काही असेल भगवान बाबा हे जातीवादी संत होते, तर मी हात जोडून आणि नम्रपणे प्रार्थना करून मी या ठिकाणी बोलेल की भगवान बाबा हे जातीवादी संत नव्हते, तर जातीयवाद संपुष्टात आणण्याचं काम भगवान बाबांनी केलंय. विठाला भगवान बाबांची परंपरा सांगतो तुमच्या लक्षामध्ये असावी याकरता बोलतो. तुम्हाला माहिती आहे तुम्ही सुज्ञ आहात, पण तरी सुद्धा मला या ठिकाणी ती परंपरा सांगितल्याशिवाय माझं कीर्तन आज पूर्ण होणार नाही. भगवान बाबांच्या प्रतिमेकडे पहा. भगवान बाबांची प्रतिमा ही ऐश्वर्य संपन्न प्रतिमा आहे. अरे ज्यांच्याकडे एवढं मोठं ऐश्वर्य आहे, मला असं वाटतं त्यांना पुन्हा ऐश्वर्य मिळवण्याची गरज नव्हती, तर दीनदलिताचा उद्धार करणं हा एकमेव त्यांचा हेतू होता. भगवान बाबांच्या गळ्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एक तुम्हाला गंडा दिसतो. त्यांच्या फोटोमध्ये तुम्ही निरीक्षण केलं असेल का नसेल मला माहित नाही, पण तो ताईत नाही तर ते आळंदीला ज्या वेळेला गेले, आळंदीला गेल्याच्या नंतर माझ्या ज्ञानोबारांच्या समाधीवरती भगवान बाबांनी डोकं ठेवलं, आणि भगवान बाबांनी डोकं ठेवून भगवान बाबांनी जो त्यांच्या गळ्यामध्ये ताईत घातलाय ना, ती भगवान श्री ज्ञानोबारांची सोन्याची समाधीवरती ठेवून त्यांनी आपल्या गळ्यामध्ये परिधान केलेली आहे. समाधीवरती ठेवून का परिधान केली? कारण भगवान गडा अर्थात त्या ठिकाणी नारायणगडाची अशी परंपरा होती की जर कुणी त्या ठिकाणी जर महंत म्हणून जर बसवण्यासाठी जरी पात्र असेल तर त्याला पहिल्यांदा भगवान श्री ज्ञानोबारांची समाधी ही कंठामध्ये धारण करणं हे महंताचा तो आद्य धर्म आहे. म्हणून भगवान बाबांनी ती समाधी आपल्या गळ्यामध्ये धारण केली. मायबाप पुन्हा एक वाक्य ऐका. भगवान बाबांच्या समाधीवरती ज्या दिवशी ज्ञानोबारांच्या समाधीवरती ज्या दिवशी भगवान बाबांनी डोकं ठेवलंय त्या दिवसापासून ते समाजासाठी जगणं, समाजासाठी मरणं आणि समाजाचा उद्धार करणं हा एकमेव पवित्र हेतू घेऊन ते समाजामध्ये जगलेत. कुणी जर म्हणत असेल ते पैसा करता जगले, कुणी जर म्हणत असेल तरी सत्य करता जगले, तर मला असं वाटतं या मताचं मी खंडन या ठिकाणी छाती ठोकपणे करेल. अरे म्हणून तर मी मगाशी बोललोय की संतांच्यासाठी जात महत्वाचे नाही, तर संतांच्यासाठी आदर्श विचार महत्वाचा आहे. विठाला विठाला फार विस्तृत परंपरा सांगत नाही. नगद नारायणगडाच्या अर्थात जुना जो नारायणगड होता त्या नारायणगडाचे जुने जे महंत होते त्या महंताचं नाव आहे माणिक बाबा. आणि माणिक बाबा ज्या वेळेला सज्जनांनो माणिक बाबांनी भगवान बाबांच्याकडे लक्ष केंद्रित केले, आणि माणिक बाबा ज्या वेळेला भगवान बाबाकडे लक्ष केंद्रित केले ना, भगवान बाबांच्याकडे लक्ष केंद्रित केल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान बाबा कुठेतरी आमच्या गडावरती बसण्याकरता योग्य आहेत असं त्या काळातल्या लोकांना वाटलं, किंवा माणिक बाबांना सुद्धा वाटले. सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया भगवान बाबांच्या बद्दल त्यांनी मागवल्यात, आणि मागवल्याच्या नंतर वयाच्या 11व्या वर्षी, वाक्य पुन्हा एकदा ऐका, वयाच्या 11व्या वर्षी नारायणगडावरती भगवान बाबा बसले. याचा अर्थ असा आहे की परमार्थ जर तुम्हाला करायचा असेल तर तो म्हातारपणामध्ये करू नका, परमार्थ जर तुम्हाला करायचा असेल तर तो बालपणामध्ये करू नका, परमार्थ जर तुम्हाला करायचा असेल तर तो तारुण्यात करा. विठाला 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 वयाच्या 11व्या वर्षी ज्या वेळेला ते त्या
ठिकाणी नारायणगडावरती बसले आणि नारायणगडावर बसल्याच्या नंतर वयाचे 11 ते वयाचे 53 वर्षापर्यंत ते त्या ठिकाणी गडावरती होते आणि त्या गादीचं ते त्या ठिकाणी नेतृत्व करत होते. पण नेतृत्व करत असताना काय झाले, नवगण राजुरी म्हणून एक गाव आहे. नवगण राजुरीमध्ये एक विश्वनाथ नावाचा गौरी अर्थात तो पहिलवान होता आणि पहिलवान असल्या कारणाने भगवान बाबा सुद्धा पहिलवान होते. पूर्वी जे टांग्याने प्रवास करत होते, गावोगावी ज्या वेळेला ते कीर्तन करण्याकरता जायचे त्यावेळेला व्यायाम करण्याकरता त्यांच्या टांग्यामध्ये दगड असायचे आणि ते अर्थात व्यायाम करत होते, ते पहिलवान होते. विश्वनाथ गौरींनी त्या ठिकाणी कमेंट अर्थात त्यांना आव्हान केलं. भगवान बाबाला सांगितलं की तुम्हाला आता माझ्यासोबत कुस्ती करावी लागेल. त्यावेळेला भगवान बाबा सांगतात, अरे आम्ही साधे वारकरी आहोत, धर्माचा प्रचार करणारे आहेत, खांद्यावरती पताका घेऊन आम्ही वारी करणारी माणसं आहोत, आम्हाला तुझ्यासोबत कुस्ती करता येणार नाही. पण नाविलाज झाला, त्यांनी आव्हान केल्याबरोबर भगवान बाबा त्या ठिकाणी त्या अर्थातच त्या पहिलवान त्या ठिकाणी त्या सज्जनांनो एक आखाडा भरला होता. त्या आखाड्यामध्ये माझे भगवान बाबा त्या ठिकाणी कुस्ती करण्याकरता ज्या वेळेला त्याच्यासोबत 2 हात केले, त्यावेळेला एकदा नाही, दोनदा नाही, तर 3दा ज्या वेळेला विश्वनाथ गौरीला पाडलं, त्यावेळेला त्याच दिवशी त्या विश्वनाथ गौरीने मनामध्ये पक्क केले की भगवान बाबाला आता नारायणगडावर राहू द्यायचं नाही. विठाला नारायणगडावरती राहू द्यायचं नाही म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. आणि त्या काळामध्ये सज्जनांनो इतका विचित्र काळ हे मी तुम्हाला अर्थात जुनं सांगतोय. त्या काळामध्ये काही घनसावंगी किंवा अर्थातच अंबड किंवा जालना किंवा त्यांच्या बीडमध्ये की अशा ठिकाणी ते कोर्ट चालायचं नाही, तर हैदराबादला ते कोर्ट चालायचे. आणि हैदराबादला कोर्ट चालत असताना त्यांच्यावरती ज्या वेळेला तो गुन्हा दाखल केला आणि गुन्ह्याची ज्या वेळेला तिकडे त्यांची तारखा पडल्याच्या नंतर भगवान बाबा ते कीर्तन करत होते, ते कधीही तारखेला गेले नाही. काही लोकांना, जवळच्या लोकांना ते सांगायचे हे पैसे घ्या आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ही तारीख तुम्ही पुढे चालू ठेवा. पण त्या काळातले काही इतके लोक असे होते की भगवान बाबाकडून ते पैसे घ्यायचे आणि भगवान बाबाकडून पैसे घेऊन ते तारखेला जात नसायचे पांडुरंग महाराज. आणि ज्या वेळेला त्यांनी पैसे घेऊन ज्या वेळेला ते जात नसायचे, पण तुम्हाला भगवान बाबांच्या जीवनातला एक अविस्मरणीय चमत्कार सांगेल. अरे ज्या लोकांनी पैसे घेतले ते लोक फक्त बीडमध्ये जाऊन एखाद्या लॉजवरती आराम करायचे, पण भगवान बाबांचा अधिकार इतका श्रेष्ठ होता की भगवान बाबांच्या बाजूने त्या काळामध्ये निकाल लागला होता. ही पांडुरंगाची कृपा आहे. विठाला विठाला पण तरी सुद्धा काही लोकांना सहन झालं नाही. काही लोकांना ज्या वेळेला सहन झालं नाही त्यावेळेला बीड जिल्ह्यामध्ये एक पाटोदा नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये 600 एकर जमीन असणारा एक पाटील होता. त्या पाटलाने एकदा काय केलंय की भगवान बाबांच्या त्या ठिकाणी त्यांच्या आसनावरती चोरी आणि बांगडी नेऊन ठेवली. आणि चोरी आणि बांगडी नेऊन ठेवल्याच्या नंतर सज्जनांनो माझे भगवान बाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आले. अरे मी जर समाजासाठी पवित्र काम करत असेल, मी जर या ऊसतोड कामगारांच्यासाठी जर पवित्र जर आणि श्रेष्ठ जर काम करत असेल आणि अशा अभद्र आरोप जर माझ्यावरती होत असेल ना, तर भगवान बाबा की स्वाभिमानी होते. भगवान बाबाला ते सहन झालं नाही. भगवान बाबा महाराष्ट्रातले पहिले संत असे आहेत, महाराष्ट्रातले म्हणण्यापेक्षा देशातल्या इतिहासातले असे पहिले संत आहेत की ज्या वेळेला भगवान बाबांच्यावरती घाणेरडा आरोप झाला त्यावेळेला भगवान बाबा गडाच्या खाली उतरले आणि त्यांनी आपलं स्वतःचं अंग कापून टाकलं. मला असं वाटतंय महाराष्ट्रातल्या इतिहासातला हा पहिले संत आहेत. सज्जनांनो एवढे ज्या वेळेला आरोप होतात आणि आरोप झाल्याच्या नंतर भगवान बाबा स्वाभिमानी त्यांनी गडाचा त्याग केला आणि नारायणगडाचा त्याग केल्याच्या नंतर जे काही त्यांना आता पुढचं उर्वरित आयुष्य आपण कुठे घालायचे त्यावेळेला त्यांनी त्यांच्या अर्थात जागा निवडली. आणि जागा निवडल्याच्या नंतर त्यांना आता जो धुम्यागड आहे, धुम्यागड म्हणजे असा काही जुना तो गड नव्हता, इतिहासात तसं काही माझ्या वाचण्यात आलं नाही. म्हणजे जसं आपलं डोंबरलवण आहे, बर्डी आहे, असं जसे शेताचे पूर्वी नाव असायचे ते तसं त्या काळामध्ये त्या गडाचं अर्थातच त्या शेताचं ते नाव होतं. आणि नेमके बाबांना तो गड पसंत आला आणि बाबांना गड पसंत आल्याच्या नंतर बाबांनी यशवंतराव चव्हाण ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्या हस्ते त्या गडाची स्थापना केली. आणि गडाची स्थापना केल्याच्या नंतर भगवान बाबा त्या ठिकाणी
फक्त आणि फक्त त्या गडावरती 13 वर्ष त्यांनी त्या गादीचा अर्थात सांभाळली. त्या गादीला निर्विघ्नपणे पुढे नेण्याचं काम भगवान बाबांनी केलंय. पण ती गादी सांभाळण्याचं काम योग्य आपल्यासाठी कोण आहे असा विचार ज्या वेळेला भगवान बाबांनी केला, त्यावेळेला त्यांच्या समोर पहिलं जे नाव आलं, त्या अर्थातच ते जे नाव आहे त्या नावाचा गौरव आज आपण करतोय. ते नाव आहे महंत भीमसिंहजी महाराज. भीमसिंह महाराजांचं नाव त्या ठिकाणी आलंय आणि भीमसिंह महाराज या गडावरती बसण्याकरता योग्य आहेत असा विचार भगवान बाबांनी करावा. अरे काय अधिकार असेल भीमसिंह महाराजांचा. भगवान बाबासारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संतांनी भीमसिंह महाराजांची निवड करावी. मला असं वाटतंय हा भीमसिंह महाराजांना भगवान बाबांचा मिळालेला आशीर्वाद आहे आणि तोच आशीर्वाद घेऊन ती गडाची परंपरा चालवण्याकरता महंत भीमसिंह महाराज बसले. मला असं वाटतंय माणिक बाबा ज्या जातीचे होते, मला असं वाटतं त्याच जातीचे भगवान बाबा आहेत आणि भगवान बाबा ज्या जातीचे आहेत त्याच जातीचे महंत भीमसिंह महाराज आहे. अभंगाचं पहिलं चरण. माझी जातीचे मज भेट कोणी